रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मतदारसंघ परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपण खेचून आणलेला आहे. काय वाटतं? धैर्यशील भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय साला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राम कृष्ण हरी। एक मिनिट बैठ जाओ, एक मिनिट। मला सर्वप्रथम या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीच माझी उमेदवारी ठरवलेली होती आणि आदरणीय पवार साहेब, आदरणीय श्रीमती पाटील साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस आयच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्याचं मोठा वाटा उचलला. आज या ठिकाणी माझी विजयाच्या दिशेनं शेवटच्या टप्प्यातली घोडदौड चालू आहे. आतापर्यंत 18 फेरी अखेर 81,000 मतांचं लीड बसलेलं आहे आणि मला खात्री आहे की अजून बरंचसं लीड वाढेल. यामध्ये अजून 7 फेऱ्या आहेत आणि इलेक्शन पिरियडमध्ये जी आश्वासनं मी मतदारसंघात दिलेली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून उद्यापासून कामाला लागायचं आहे. लोकांच्या सेवेसाठी कंटिन्यू जी काही 5 वर्षाची संधी मला या ठिकाणी जनतेने उपलब्ध करून दिलेली आहे, जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता काम करायचं एवढंच माझ्या डोक्यात आहे. भाजपने शेवटपर्यंत साम दाम दंड त्याचा सगळा वापर केला, मात्र मतदारांनी याला काही जुमानलेलं दिसत नाही. मतदारांनी आधीच ठरवलेलं होतं आणि एकदम मतदारांनी ठरवल्यावर तुम्ही लादून चालत नाही. आम्ही हीच मागणी करत होतो सुरुवातीपासून की उमेदवार लादू नका, समजून घ्या, जाणून घ्या सगळ्यांची मतं आणि मग उमेदवार द्या. आणि दुःख या गोष्टीचं वाटतंय मला की ज्या उमेदवाराने जनतेशी खासदार म्हणून कधी संपर्क ठेवला नाही, लोकांची कामं केली नाहीत, जे काय ते नुसतं कागदोपत्री केलं आणि त्या व्यक्तीचं नाव पहिल्या यादीत येतं पक्षाच्या. आणि गडकरी साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचं, जे देशाचे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष राहिले आणि मग मंत्री झाले केंद्रामध्ये, आणि त्यांच्यासारखं काम तर ह्या मंत्रिमंडळात कोणीच केलेलं नाही. कुठल्या पक्षाचा माणूस जाऊ दे, खासदार जाऊ दे, नॅशनल हायवेची कामं गडकरी साहेबांनी केलेली आहेत किंवा एक मदतीचा हात केलेला आहे. त्यांनी कायम चांगल्या भावनेतूनच सगळ्यांना मदत केली आहे. अशा व्यक्तीचं नाव 4थ्या टप्प्यात, ज्यांचं शून्य काम आहे अशा लोकांना पहिले. तर असं लादून चालत नाही. जनता त्याला उत्तर देते. जिथं जिथं लादले गेले तिथं तिथं जनतेनं उत्तर देतात. नाही, मी मागे बोललो की काही मंडळी अशी होती की खिशात अंगारा घेऊन फिरायची. मान तालुक्याचे आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, श्रीकांत भारती असतील, हे 3 जण अंगाराच घेऊन फिरायचे सागर बांगल्याच्या आजूबाजूला. सकाळी उठवायला जायचं आणि रात्री झोपवायला जायचं. ही अख्ख्या भारतीय जनता पार्टीला माहिती आहे की या लोकांचा वावर कसा होता आणि काय ते जादूटोणा केला साहेबांवरती कोण असतो, त्याचे परिणाम आहेत ते सगळे. या लोकांनी अडचणीत आणले ते 100%. सोलापूरमध्ये पण काँग्रेसचा विजय होतोय आणि आपला हात भरपूर आहे. आपला सिंहाचा
वाटा आहे पण काहीतरी एक घोषणा दिली होती, काय घोषणा? सोलापूरच्या मतदारांचं मी शतशः आभारी आहे. मी जी विनंती केली होती ती विनंती त्यांनी अशा मताने पूर्ण केली आणि प्रणितीताईंना निवडून दिलं. त्याबद्दल मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो. हा तेच त्यांनी सांगितलं होतं, एक पार्सल आले आमच्याकडून तुमच्याकडे, आता ते जाऊ द्या मुळगावी, आणि ते केलंय. मला सगळेच देव पावलेत.